तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळ थंडीचे दिवस आहेत आणि क्षितिज चालला आहे आता शाळेत. त्याला जेवण फिवण चांगलं झालं का? बरं, आज कितीला सुटणार आहे शाळा? तीनला. बरं बरं, मी काय सोडवा येत नाही मग तुला. तुझी तू येताना ये हो, गाडी घेऊन जा, गाडीवर ये, गावात लावू गाडी, गावातनं शाळेची गाडी येते, शाळेच्या गाडीत बसून मग जातो. असं आहे त्याचं नियोजन सध्याचं. आज बघा, आज कामातनं जरा सुट्टी घेतली मी आणि निवांत बसली होती घरात. मी दारात आली की यांची चौघांचा कसा कालवा चालू झाला. तुम्हाला बाहेर आले की भाकरी पाहिजेत काय बरे? सारखं खायला पाहिजे? 24 तास खायचंच का? खायचं खायचं नाही तर नुसतं मला दे असंच म्हणत असतो नाम आपला. आणि आता हित ना आपण जर असं बाहेर गेलं की अजिबात पुन्हा काय करणार नाही. माझ्या मागे येणार सगळीच्या सगळे बघा, सगळे येणार. आता आवाज बिवाज सगळं बंद, फक्त पोर्चमध्ये आलं की आवाज चालू असतो त्यांचा. गायींकडे चालला हो? पिरू खायचा का? मी खाती. गावाला गेले पिरू, आता हाय त्यावर खाऊन घ्यायचं. पिरू मग पुढच्या वर्षीच येते ताई. जरा दाडाच आला. येऊ काय मी? गुरु आणू लागाय का बांधायची ती बदलून? आपल्या औदुंबराला बघा कसली उमरीला फळं लागले, ती काय भारी आहे ती. चला 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 चला. आणि आपल्या गावात किती फरक पडलाय बघा, पाणी दिलं ती. पाण्याला जरा वड बसली बरं का खुरपण्याच्या ह्याच्यात. आपल्याला काय बायका मिळाल्या नाही त्या, मग माझी मीच खुरपला आणि त्यामुळे उशीर झाला थोडा. त्यात तुरीचं होतं मध्येच, तूर उपणायची, तूर करायची, वाळवायची, त्यामुळं खुरपायला बी पटकन लांबण पडली आणि पाण्याला वड बसली. पण असू द्या, जे असेल त्यात समाधान मानायचं, चालायचं. दिवस असा कल्लाय. The next day. सकाळ सकाळची वेळ आहे. आता मी निघालो तिकडच्या शेतामध्ये. आपली मशीन तिकडंच राहिलेली आहे. 2 दिवस झालं मशीन तिकडंच आहे आणि आपलं 2 दिवस झालं व्हिडिओ पण आलेला नाही. आता ती मशीन घेऊन येऊ आपण, इथं ठेवू आपल्या जागेला. इथं तर निघालो पहिल्यांदा गावात जायचं, गावात थोडं थांबायचं.
बसायचं जरा गावात आणि मग परत थोड्या वेळाने तिकडच्या शेतात जाऊन मशीन घेऊन यायचं. आलो गावात आता. मग हाय झालं का नाश्ता पाणी? नाही अजून देवपूजा झाली. बापूने काल पिठी आणून कुठे ठेवली का इथं? काय तर ठेवली ना. ठेवली ना. काय करायचं आता ते पिठीचं? त्या पिठीतनं ह्याच्यात बसवायचे ते, का ते कारण की ती ही झाले आता, माशा कमी झाले ते होय. आणि त्यात रोगराई येण्याची शक्यता आहे, म्हणून पिठी बदलायची, दुसरं काय नाही. ती मशीन आणतो की जाऊन तिकडं. होय, मी ट्रॅक्टर आणला काय? आणलं की ट्रॅक्टर आणला. तात्या कुठे गेलं? आता गेली देवळाकडं. बरं येतो थोड्या वेळाने मे बी, देवळावर जातो, येतो माघारी. हां तर आलो, मशीन जोडली, आता जाऊ. एक या टायरमध्ये हवा बी जरा कमीच आहे, हवा भरू जरा. हवा भरायचं उघड आहे का नाही काय माहिती, उशीर झाला. गावात बराच वेळ थांबलो होतो मी. बोरीच्या झाडाखाली बोर मस्त मस्त पडलेली, थोडी हलवली, बोर याचा म्हणलं काबुळी बोर मस्त मस्त बाद झाली. धन्यवाद, आभारी आहे. तर बोरीची बोरं पोटभर खाल्ली तरी मन काय समाधान झालं नाही. जाता जाता परत अजून एकदा एक बोर दिसली मला आणि त्या बोरीकडे जाऊ वाटत होतं, पण उशीर झाला, म्हणलं नको. की पहिल्यासारखे दिवस नाही तर आपलं लय आंबाट चिंबाट खायचं, त्याच्यामुळं मी पुढं 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 चाललो. आता घरी जाऊन जेवण करू, भूक लागली आता. बोरं खाऊन झाले, आता ऊस खायला लागलो. आंबट पडलेलं तोंड जरा गोड होईल ना, आज जरा निवांत आहे. तर मंडळी घरी आलो जेवण करू आता. जेवणामध्ये आज आपल्या टमाट्याची चटणी आणि चपाती. तर ही आहेत आपली पितळेची भांडी. मंडळी तुम्हाला माहीत आहे का पितळ कसं बनतं? पितळची भांडी बघायला लय आवडतात, सोन्यासारखी असते पितळची भांडी. आणि पितळ 2 धातूंच्या मिश्रणाने पितळ तयार होतं. त्यातला एक धातू आहे तांबा आणि दुसरा धातू आहे जस्त. हे दोघांचं मिश्रण केलं की पितळ तयार होतं. नामा आणि मणी ते खाऊन देणार नाही तुम्हाला. काय द्यायचं बाकीचं? तोंडी लावायला काहीतरी द्या मस्तपैकी. लोणचं द्या, लिंबाचं, पेरूचं, नाहीतर मग शेंगा. सगळ्यांनी जेवायला या, जेवण करून घेऊ. ही गाय बांधल्यावर तिथं कातल्या येते ना रानात. हा म्हणलं ती त्यासाठी आणलं हात्या, म्हणलं आडकाडकी होऊ नये. तुमचं काय शर्ट सोडली काय? आता बेंदत नाही आहे, जमतं का? बर, गाय लागले पाणी प्यायला. तुरी तिकडं झाल्या बघा, आपल्याला जवळजवळ 15 क्विंटल झाल्या जवळजवळ, आणि इकडं बी 10-15 क्विंटल झाल्या. होय, हा मार्केटचं काय आता, पण इकडं डाळ करणार आहे मी आता. हा तर डाळ करायची आपली. गायनं बांधलं आता पाणी पाजून. ह्या काचलेला बांधलं, पण ह्या काचलेला जर बांधलं तर परत इथं येऊन अडकते गाय. म्हणजे ह्या दाव्याला असं गोल येडा दिला की इथं अडकणार, परत पुढं गेली इकडं, इथं एखादा गोल येडा दिला की ह्याला अडकते. त्याच्यामुळं हे हाती आणलाय आपण, हे सगळं तोडून काढू, अडकाडकी होणार नाही. तिथं काढलं सगळं तोडून, फक्त चिंगीचंच राहिलंय आता. चिंगी लागली चरायला का तिथं बी अडकल, तिकडलं बी काढावं लागणार आहे. तर मंडळी
प्रपंचाचं कसं असतं तुम्हाला सांगू का? प्रपंचामध्ये गाडीला जशी 2 चाकं असते ती ना, तशी प्रपंचामध्ये सुद्धा 2 चाकं असते ती नवरा आणि बायको. त्यातलं एक चाक जरी ढिला असलं तर दुसऱ्या चाकाने जरा थोडीशी वडताण करून प्रपंच हाकायचा असतो. आता माझं उदाहरण घ्या, मी किती ढिला माणूस आहे, काय काम नाही, धाम नाही, काय नाही. पण माझी बायको रानातली कामं करणार, स्वयंपाक पाणी करणार, दळणं करणार, आणि तुम्हाला सांगतो भाकरी कालवण करून खाऊ घालणार, सगळं बघणार. गाडीला चाक नाही, मग? गाडीला वडायसाठी आधी 2 बैल लागतात. काय हम्म. आणि एखादा बैल जर कामाला चुकार असला की दुसऱ्या बैलाच्या अंगावर सुद्धा त्याला काय म्हणते पदूर टाकायचं. पदूर टाकते ते. म्हणजे 3 हिस्से एक बैल घेत असून एकच हिस्सा एक बैल घेत असते. म्हणजे चाक तर व्यवस्थितच चालू राहत असते ती दोन्ही, पण एका एका बैलावर नॅटले असतं, एका ताणले बैलाला असतं. काम लय पडतं. तसं माझ्या संसारात झाले. मी काही करत नाही, नुसता बसतो गणपतीसारखा. आणि माझी बायको मात्र रानात काम करते. काळी कुळकुळीत पडली बघा, होय ग, काम करून करून काय करावं आता? मला कामच होत नाही तर काय करू? हो चंकू आला का? मुदाम काय बी मला दिवसता, पण मी चिडणारच नाही आता. तुम्ही काय बी करा. होय का? तुझी स्तुती करावी तरी पंचायत, नाही स्तुती नाही, तुला गोड बोलावं तरी पंचायत, कडू बोलल्यावर तर लईच पंचायत. म्हणून गोड बोलावं तर तुझं अजून आहे असंच आहे. दळण करायचं का आता? होय. काय आता ही पीठ ज्वारी दळायची आपल्याला. पीठ नाही, आज चपात्या खाऊ घातल्यात नवऱ्याला आज. ज्वारीची भाकर नाही म्हणजे तुम्हालाच स्वर्ग आहे. काय, मला सुद्धा ज्वारीची भाकरच लागते. आणि 3 टाइम गव्हाच्या चपात्या खाताना मऊ लागते त्या, पण पचायला जड जाते ते. पचायला नाही आपल्या जमत नाही. जे हलकं आहे तीच पचवावं आणि जे हलकं आहे तीच खावं. तसं नाही, हलका आहे तेच पचवावं नाही. आपल्या वातावरणात पूर्वजांपासून जे चालत आलंय का तीच आपल्याला ज्वारी. पचते. ज्वारीच की. सणावारालाच तेवढी चपाती. चपाती पोळी. तसं बैलगाडी जसं उदाहरण दिलं आपण, तसं आता ही बैलगाडीचं हिच्या लहानपणातला एखादा अनुभव सांगेन. नाही, कुठली गोष्ट म्हणायला सोपी असती, करायला लय अवघड असती. हां. जे आम्ही लहानपणी कुळवतात त्यांनी चालू केला. कुळव म्हणजे ना शेताला पाळ घालणं, ती बैलाचा कुळव असतो, ते कुळव म्हणते ते आमच्या इकडे. आपल्या भागात कुळव म्हणते ती. तर त्या कुळवावर बसून जे आनंद आहे ना, ते आता कुठल्याच मोठमोठ्या लाख करोडच्या गाड्यात सुद्धा आनंद भेटत नाही. पण तीच आनंद माझा बाप ज्यावेळेस ती घेत होता, ते आनंद नव्हता, त्याचं कष्ट होतं, पण आम्ही घेत होतो ते आनंद होतो. कुळवावर बसायची. कुळवावर बसायचं आम्ही लहानपणी, मस्त आनंद. बैलगाडीत बसून तू लांब लांबचा प्रवास केला असेल का? लय कुठनं कसे प्रवास सांग बरं पहिल्या एखादा. लग्नाला ही लहानपणी माझ्या बैलगाड्याच असायच्या ना, होय ना? एका मागे एक बैलगाड्या. आणि आम्ही म्हणायचो बैलगाड्या का बरं, तेव्हा कळत नसायचं. मोठ सुद्धा होती, मी बघितली बरं का, पण एवढी जवळ जाऊन नाही बघितली. मला विहिरीवर जायची लय भीती वाटायची, एवढी जवळ जाऊन नाही मोठ बघितली मी. होती पण ते आनंद वेगळाच, कुळवावर बसायचा, बैलगाडीत बसायचा. शाळा जर आमची सुटली आणि तात्या जर आमचं एखाद्या शेतात कामाला गेल्या, लवकर जर आलं आणि बैलगाडी जर दिसली आम्हाला, तर त्यात बसून घरापर्यंत यायचा, ते आनंद अजून आठवला तरी भारी वाटतं. पण तीच आता त्या बैलगाडीत बसलो तर तसा आनंद नाही वाटणार, जे लहानपणी वाटायचा. कारण की तुमच्या मनात ईर्ष्या तयार झालेली. ईर्ष्या कशाची सांगतो, मला भारी वाटायचं. ऐका की, ईर्ष्या म्हणजे शेजारी पाजारीच्यात गाड्या घोड्या येत्या आणि आपण बैलगाडीत बसून जायचं होय. ही एक मनात कमीपणाचा जी भाव आहे का, ही मनातनं काढून टाका. तुम्हाला जर खऱ्याने सुखी जीवन जगायचं असेल ना, तर तुम्हाला मी सांगतो, खरं सांगतो बरं का, आमचं लग्न झालं होतं आणि त्या टायमाला गाडी होती, एकच गाडी होती, तात्यांकडे असायची. मग मी सायकलवर यायचो शेतात. सायकलवर येत असताना मग कधी आदनमधनं मग हिला पण घेऊन यावं लागायचं ना. मग मी हिला मागं कॅरेजवर बसवायचो आणि कॅरेजवर बसवायचो आणि सायकलीवर यायचो. लोक माझ्याकडे बघत बसायचे. पण मला काहीच वाटत नव्हतं, खरंच तुम्हाला सांगतो. गळ्याच्यात मला कुठला कमीपणा वाटला नाही ना, मला असं वाटलं की आपल्याकडे गाडी असावी, मला काही वाटत नव्हतं.
मी जी रोजचा क्षण येतोय, जी रोजचा दिवस आहे, त्या दिवसाचा कसा आनंद घेता येईल ह्याच्यातच मी दंगा असायचो. लोक काही म्हणत, लोकांनी कुठल्या दृष्टीने आपल्याकडे बघितलं, पण ते आता थोडंसं वाटायला लागलं की जग असं अशा पद्धतीनं आहे नाहीच. आणि आपली विचारसरणी जरा वेगळी आहे. आणि मग आपण जगाच्या तुलनेत आपण कसं आहे ह्याचा जर कधी कधी विचार केला की थोडंसं कसं लाजिरवाणं वाटतं, अजून आता सुद्धा वाटतं तसं. पण आता गाडी फिडी सगळं आहे. पण त्या टायमात आता बघा ना, हिला सायकलवर बसून मी मागं आणायचो. नाही कधी आता कोणी सायकलवर बसवलंय का समजा बायकोला कधी? ती नाही, पण ती एक वेगळंच असतं. तसं नाही, असं चौघांना गाडीवर येता येत नसायचं आणि त्यावेळेस सगळं तात्यांच्या पगारीवरच असायचं. त्याच्यामुळं भाऊजींचं शिक्षण चालू होतं, आपला नवीन प्रपंच चालू झाला होता आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळं आपल्याला ते गाड्यांचा पेट्रोल परवडत नसायचं. त्याच्यामुळं ना तात्या, आई आणि मी तिघजण आम्ही गाडीवर यायचो, तुम्ही सायकलीवर यायचो. पण कधी कधी असं व्हायचं की रानात शेती केल्यावर डाळिंबाची बाग, खरबूज जर असलं तर मग आपल्याला लवकर दोघांना यायला गरज पडायची. त्या टायमाला मग मी तुमच्या बरोबर यायची. असं नाही की रोजच सायकलीवर येत होतं. तात्या सोडायचं आपल्याला सकाळ संध्याकाळ. तात्यांचे दिवसभर ही चालू. तुम्हाला मी सांगू का, मी बैलगाडी सुद्धा चालवली. बैलगाडीनं आता मला बोलायचं अजून. तुम्ही म्हणता ना मी जगाचा विचार करत नाही काय. आता तिकडल्या माळ्यात ट्रॅक्टर घेऊन जाता तुम्ही काय, तिकडं माणसांची पण गरज असते. हिथं तसे माणूस लागतच, आपल्या गायींना कुत्री असते ती. पण आता हिथनं पुढे ट्रॅक्टरवर बसून मी तुमच्या संग येणार. ट्रॅक्टरवर बसा येत नाही ग? तसंच बसायचं. मी बारकुले, मला बसायला कुठे बी. तुला माहित आहे का, एकदा ट्रॅक्टरवर बसवलं होतं, साडी चाकात अडकली होती ट्रॅक्टरच्या. हिथंच पाय नाही तर हात तुटला असता तुझा. विसरली का काय लगेच? मीच बसत ट्रॅक्टरवर बसा येत नाही. ट्रॅक्टर बारका आहे त्याच्यामुळं ते जुळत नाही. कुठं पण कसा पण लाड नाही उपयोगीचा. कधी कधी लय महागात पडतात काय काय गोष्टी, जर का चुकून झाल्या तर लय अवघड आहे.